नमस्कार मित्रांनो, आज मी आलू मटरची कचोरी आणि सोबत टमाटरची चटणी बनवली आहे। तुम्ही पाहू शकता मी बटाटे धुवून घेत आहे। आता बटाटे मी शिजायला टाकणार आहे। बटाटे शिजायला स्वच्छ पाण्यामध्ये मी त्याच्यासोबत वाटाणे आणि मीठ देखील टाकणार आहे। बटाटे शिजत ठेवून आपण दुसरीकडे पीठ मळायला घेऊयात कचोरीसाठी। त्या पिठामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं मैदा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ओवा, जिरं, मीठ, थोडीशीच हळद आणि तेल गरम करून टाकायचं आहे। थोडंसं पीठ मळून घेऊयात घट्टसर। नंतर ते पीठ आपण झाकून ठेवूयात थोडा वेळ मुरण्यासाठी। पीठ मुरल्यानंतर कचोरी थोडी कडक बनते। नंतर आपण भाजीला फोडणी टाकून घेऊयात। फोडणीचं साहित्य तुम्ही बघू शकता। लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, मिरची, कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। त्याच्यानंतर हळद, मीठ टाकायचं, तेही फ्राय करून घ्यायचं। बटाटा आणि वाटाणा बॉईल केलेला आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त फ्राय करायचा नाही। तो टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून द्यायचा आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं। नंतर आपण इथे टमाटरच्या चटणीची तयारी करूयात। त्याच्यासाठी मी लसूण, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो याचा वापर केला आहे। हे मिक्सरला फिरवताना त्याच्यात मीठ टाकून द्यायचं। टमाटरची चटणी झालेली आहे। आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करू। पिठाचे मी उंडे करून घेत आहे, छोटे छोटे पुरीसारखे। ते आपण एक एक करून लाटून घेऊयात। त्यात आपण जी स्टफिंग बनवली आहे ती भरून घेऊ व्यवस्थित आणि त्याचा आपण जसं मोदकाला बनवून घेतो गोल आकार तसा बनवून घ्यायचा आणि त्याचा वरचा शेंडा आहे तो पूर्ण दाबून घ्यायचा व्यवस्थित। आता तुम्ही बघू शकता सगळ्या कचोऱ्या झाल्या आहेत। आता मी एक एक करून स्लो फ्लेमवरती या सगळ्या फ्राय करून घेईन। सगळ्या फ्राय झाल्या की आपण काढून घेऊयात। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवेन। थंडीच्या दिवसात अशी कचोरी बनवून नक्की खा, तुम्हाला देखील आवडेल। माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।